लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पगारदार मतदार तयार केले जात असल्याचा आरोप करून उद्धव ठाकरेंनी नव्या वादाला तोंड फुटलंय। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेनं तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचा अपमान केला असून येत्या निवडणुकीत लाडक्या बहिणी त्याचा बदला घेतील असा पलटवार शिवसेनेनं केलाय। तर उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच ते असे आरोप करत असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। बघूया। निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले। ही भाजपची अवलाद आहे ना। ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाजप पगारी मतदार निर्माण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे म्हणजे मतदार विकत घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बिहारमध्येही महिलांना एक रकमी 10,000 रुपये देणं म्हणजे मत विकत घेण्याचा प्रकारच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय। पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना। ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार। आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय। बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत। जवळपास किती 10,000 कोटी रुपये, 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून। तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही, तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, हा माझा जाहीर आरोप आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना अवघ्या काही मिनिटात उत्तर दिलं। विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द। लाडक्या बहिणींकरता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने जी मदत दिलेली आहे त्याचा फायदा करोडो महिला या महाराष्ट्रातल्या घेत आहेत। याद्वारे महिला स्वयंपूर्ण होत आहेत, परंतु अशा महिलांच्या बाबतीत आपल्या भाषणामध्ये विकाऊ मतदार अशा पद्धतीने संबोधणं हे निषेधात्मक आहे। याची सजा किंवा याचं फळ या समस्त महाराष्ट्रातील महिला त्याला नक्की देणार, त्याचा निषेध करणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही लाडकी बहीण योजनेवर आरोप केले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना सरकार काहीतरी निमित्त काढून बंद करेल असा आरोप त्यांनी केला। बहिणींचं काम झालं, आता अर्ध्यावर आणतील, हळूहळू बंद करण्याच्या। जिल्हा परिषद आहे म्हणून हे मिळत तरी आहे। उद्या नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, हे मी लिहून ठेवा। कारण राज्याच्या भूखंडीवर एवढं कर्ज करून ठेवलेलं आहे, सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, अनेक योजनांना कात्री लावलेली आहे। विरोधकांनी केलेल्या आरोपांचा फडणवीसांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय। विरोधकांनी केलेले आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून केल्याचा टोला फडणवीसांनी लगावला। एखादा व्यक्ती निराश झाला, तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तद्वा बोलत असतो। जे सूज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं।
त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं असतं. लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून नेहमीच जनमानसात उलटसुलट चर्चा होतात. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पगारी मतदार म्हणून उद्धव ठाकरेंनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.